हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, जेव्हापासून आपण महादेवाची पिंड केली आहे शिवलिंग, तेव्हापासून खूप जणांची मला रिक्वेस्ट आली होती की बेलाचं पान करा, बेलाचं पान शिकवा म्हणून. मी त्या महादेवाच्या पिंडीवर जे बेलाचं पान केलं होतं ते अगदी लहानसं असं एवढंसं केलं होतं, त्या पिंडीच्या आकाराला शोभेल असं. पण मग आता रिक्वेस्ट आली म्हणून मी विचार केला की अनासे श्रावण महिना आहे, लॉकडाऊनच्या काळात आहे आपण, तसे बेल मिळणं कठीण आहे, तर आपण हातानेच बेल बनवून शंकराला अर्पण करू. म्हणून आपण हा खरा बेल जो असतं, बेलाचं पान आहे हे खरं तर अशाच आकाराचा असाच बेल करायचं मी ठरवलं. तर आपण आता या व्हिडिओमध्ये हे असे बेल सुंदर करणार आहे. बेलाची पानं अगदी हुबेहूब जसं खरी असतात तसेच ते अशासारखी बेलाची पानं आपण करायला शिकणार आहे. तर आपण सुरुवात करूया. या बेलाच्या पानांसाठी आपण हा रंग घेतलेला आहे, थोडा काळपट हिरवा आहे, म्हणजे चटणी कलर म्हणतो आपण तसा. आणि सुई घेतली आहे 1.75 mm ची, 1.75 mm. चला आपण सुरुवात करूया या बेलाच्या पानं करायला. बेलाची पानं आपल्याला माहित आहे की नेहमी अशी 3 पदरी असतात. थोडासा दोरा सोडा चांगला 7-8 इंच आणि स्लिप नॉट करा आणि 31 चेन करा. ते 31 चेन करू आपण. स्लिप नॉट केलाय, दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढत जाऊ. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा 31 चेन करून घ्या. आपण या 31 चेन करून घेतल्या आहेत मित्रांनो. आता आपला प्लॅन काय आहे, तर या वरच्या 20 चेनवर मोठं पान करायचं आणि खालच्या ज्या 10 चेन उरतील त्या 10 चेनवर 2 पानं 5-5 चेनच्या अंतराने, एक या साईडनी 5 चेन नंतर आणि एक या बाजूनी, अशी लहान पानं करायची. तर सुरुवात करू आपण आता मोठं पान करायला. त्यासाठी आपल्याला स्लिप स्टिच करायच्या 3 दुसऱ्या टाक्यापासून. तर आपण पहिला टाका सोडून दिला, हा सुईवरचा धरायचा नाही, आणि दुसऱ्या टाक्यापासून 3 स्लिप स्टिच केल्या. एक, ज्याला आपण सरकता टाका म्हणतो तसं, 2 आणि 3 स्लिप स्टिच झाल्यावर 2 सिंगल क्रोशे म्हणजे मुके खांब. पुढच्या टाक्यात सुई घातली, 1 आणि 2 मुके खांब नंतर 2 हाफ डबल क्रोशे, अर्धे खांब. दोऱ्याचा वेढा घेऊन पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 3ही टाक्यातून एकदम काढला. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे. पुढच्या टाक्यात दुसरा हाफ डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे झाले. आता पुढच्या टाक्यात पुढच्या 2 टाक्यात एक खांब. तर पहिले दोऱ्याचा वेढा घेऊन 8 टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 3 टाक्यात, 3चे 2, 2चा 1. हा झाला पहिला डबल क्रोशे, हा दुसरा डबल क्रोशे. आता पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे करू एकाच टाक्यात. 1 आणि त्याच टाक्यात पहा, त्याच टाक्यात घालत आहे मी परत, हा दुसरा डबल क्रोशे. हा त्याचा सेंटर आहे पानाचा. तर इकडनं जसं केलं आपण तसंच त्या सेम अगदी दुसऱ्या बाजूला करायचं आहे. काय केलं आपण सुरुवातीला, 3 स्लिप स्टिच केल्या, 2 सिंगल क्रोशे, मग 2 टाक्यात हाफ डबल क्रोशे, पुढच्या 2 टाक्यात डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. इथपर्यंत आलो. आता तसंच उलट जायचं, म्हणजे आता 2 टाक्यांमध्ये डबल क्रोशे, खांब करू 1 आणि दुसऱ्याही टाक्यात पुढचा खांब 2. मग पुढच्या 2 टाक्यांमध्ये एक हाफ डबल क्रोशे. तर दोऱ्याचा वेढा घेतला, हाफ डबल क्रोशे म्हणजे 3ही टाक्यातून एकदम काढायचं आणि पुढच्याही टाक्यात एक हाफ डबल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे केल्या. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब. सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2चा 1 केला आणि परत 2 स्लिप स्टिच. 2 नाही 3 स्लिप स्टिच. त्या साईडने आपण 3 केल्या होत्या ना, 3 स्लिप स्टिच परत. एक झाली आपली, दुसरी आणि ही तिसरी.
3 स्लिप स्टिच केल्या. आता हा कॉर्नर आला आपला, तर कॉर्नरला एक चेन करू आपण आणि दुसऱ्या या बाजूनी म्हणजे हे जे 19 टाके आपण आतापर्यंत केले त्या 19 टाक्यात पुन्हा तसंच करायचं. म्हणजे 3 स्लिप स्टिच करू आपण त्याच पद्धतीने अगदी 3 स्लिप स्टिच, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे. तर आधी 3 स्लिप स्टिच करून घेऊ, 2 आणि ही तिसरी. 3 स्लिप स्टिच झाल्या. आता 2 सिंगल क्रोशे, एक एक टाक्यात एक एक, 1 आणि 2. पुढच्या 2 टाक्यात हाफ डबल क्रोशे, एक एक. पहिला हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दुसरा हाफ डबल क्रोशे. त्याच्या पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, एक एक, एक डबल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात दुसरा डबल क्रोशे. आता हा सेंटर आला, इथे पुन्हा एकाच टाक्यात 2 डबल क्रोशे. फुगीर व्हावा आकार म्हणून इथे 2 डबल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता परत एक एक डबल क्रोशे 2 टाक्यांमध्ये, 2 टाक्यात हाफ डबल क्रोशे, 2 टाक्यात सिंगल क्रोशे. तर हे झाले 2 टाक्यांमध्ये डबल क्रोशे, एक एक डबल क्रोशे 2 टाक्यात केले आपण. आता 2 हाफ डबल क्रोशे, एक एक प्रत्येक टाक्यात. पहिला हाफ डबल क्रोशे आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशे. आता 2 सिंगल क्रोशे, एक आणि 2. बरोबर आहे. आता 3 स्लिप स्टिच जसं त्या बाजूला केलं होतं अगदी तसंच करायचंय. 1 2 आणि 3. आता तिसऱ्या कॉर्नरच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करा, कारण आपल्याला टोक आणायचा आहे या पानाला म्हणून. नंतर एक चेनचा पिको म्हणजे एक चेन केली, या खालच्या 2 दोऱ्यांमध्ये सुई घातली आणि स्लिप स्टिचनी जोडलं. परत हे पानाला टोक येण्यासाठी. आता दुसरा राऊंड करायचा आहे. हा एक राऊंड पूर्ण झाला आपला, पानाच्या दोन्ही बाजूनी विणला आपण. दुसराही राऊंड आता पहिल्यासारखाच करायचा आहे आपल्याला. 3 स्लिप स्टिच, एक टाका सुटलाय आपला. 1 मिनिट नाही, फक्त दोन्ही दोरे घ्यायचे राहिले टाक्याचे. तर व्यवस्थित दोन्ही दोरे घ्यायचे. 3 स्लिप स्टिच, 1 जिथे आधी स्लिप स्टिच केले असतात तिथे स्लिप स्टिच करणं थोडं कठीण जातं. 3 स्लिप स्टिच झाल्यावर 2 सिंगल क्रोशे, एक एका टाक्यात एक एक. मग 2 हाफ डबल क्रोशे, ते हे 2 सिंगल क्रोशे केले. आता 2 हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2. पुढच्या 2 टाक्यात एक एक डबल क्रोशे, मागच्या ओळीसारखीच आहे. 1 आणि 2. आणि आता पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे एकाच टाक्यात. तर आपण दोऱ्याचा वेढा घेऊ, या टाक्यात घातलं, 1 डबल क्रोशे आणि त्याच टाक्यात पहा, त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे. मग परत दुसऱ्या बाजूनी तसंच, म्हणजे एक एक डबल क्रोशे 2दा, 2 टाक्यांमध्ये, 1 पुढच्या टाक्यात दुसरा. मग 2 टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे, 1 2. पुढच्या 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, 1 2. बरोबर पानाचा आकार येत चालला छान आपला. आता पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच, 1
2 आणि 3 स्लिप स्टिच. आता हा कॉर्नरचा टाका आला आपला. तर या कॉर्नरच्या टाक्यात आपण काय करणार आहे, एक सिंगल क्रोशे करू या कॉर्नरच्या टाक्यात. सिंगल क्रोशे, मग एक चेनचा पिको परत, सॉरी इकडे नाही आहे, त्या टोकाला करायचं आहे. तर कॉर्नरचाही टाका असला तरी आपण इथेही स्लिप स्टिचच करणार आहे. सॉरी त्यासाठी. आता आपण दुसऱ्या बाजूला येतोय आणि दुसऱ्याही बाजूला पुन्हा तेच करायचं आहे, म्हणजे 3 स्लिप स्टिच. कॉर्नरच्या टाक्यातही आपण काहीच केलं नाही, वेगळं स्लिप स्टिचच घातली आहे तिथेही. चुकून मी सिंगल क्रोशे सांगितलं होतं आधी. 3 स्लिप स्टिच, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 3 स्लिप स्टिच झाल्या माझ्या करून. आता 2 सिंगल क्रोशे, एक प्रत्येक टाक्यात एक एक, 2. पुढच्या 2 टाक्यात हाफ डबल क्रोशे, 1 2. पुढच्या टाक्यात डबल क्रोशे, 2 टाक्यात एक एक, 1 आणि याही टाक्यात 1. आता मात्र पुढच्या टाक्यात 2 हाफ डबल क्रोशे एकाच टाक्यात, तर 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता परत रिव्हर्स साइडनी तसंच जसं या बाजूनी केलं तसं, म्हणजे 2 टाक्यात एक एक डबल क्रोशे, मग 2 टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे, 2 टाक्यात डबल क्रोशे केले एक एक, पुढच्या 2 टाक्यात हाफ डबल क्रोशे एक एक, 1 2. आलाय छान आकार मित्रांनो. आता पुढच्या 2 टाक्यात परत सिंगल क्रोशे, 1 आणि 2. आणि आता पुढचे 3-4 टाके आहेत, तर 4ही टाक्यात एक एक स्लिप स्टिच. दोरा ओढल्या गेला तर परत काढून 1 2 3 4. एखादा टाका कमी जास्त उरला तर जास्तीची करून घ्यायची तेवढी स्लिप स्टिच. तर असं आपलं हे पानाचा भाग झाला. आता हा कॉर्नर आला, जसं मी मगाशी तिकडे सांगितलं तर चुकून ते या कॉर्नरला करायचं होतं. तर इथे आता आपण एक सिंगल क्रोशे केला आणि आता एक चेनचा पिको करायचा इथे. एक सिंगल क्रोशे कॉर्नर स्टिचला, मग एक चेनचा पिको. एक चेनच्या पिकोसाठी एक चेन करायचा आणि खालून घालून स्लिप स्टिच करायची. आता आपला तिसरा राऊंड सुरू होतोय. तर तिसऱ्या राऊंड मध्ये काय करणार आपण, फक्त प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच. तर जितके टाके आहे प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करा. पहिल्यापासून हा पहिला टाका दबल्यासारखा असतो, तो जरा थोडासा पाहायचा व्यवस्थित. 1 2 3. आता हा राऊंड काही मी तुम्हाला दाखवत नाही, प्रत्येक टाक्यात फक्त एक एक स्लिप स्टिच करायची आहे. स्लिप स्टिच केल्यामुळे वर असं छान वेणीसारखं डिझाईन येतं आणि त्यामुळे दिसायलाही आपलं पान एकदम सुरेख दिसतं. तसंच थोडं स्टर्डी पण होतं, त्याचं काठ जरा गप्प आल्यामुळे. असं प्रत्येक टाक्यामध्ये एक एक स्लिप स्टिच करून घ्या. मित्रांनो, या बाजूचं मी प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करत आलेली आहे. आता आपलं हे टोक आलेलं आहे परत कॉर्नर, तर इथे सुद्धा आपण स्लिप स्टिचच करणार आहे. 1 आणि मग पलटवून परत दुसऱ्याही साईडनी प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करायची.
अशी स्लिप स्टिच दुसऱ्याही बाजूला पूर्ण करून घ्या। मित्रांनो, आपलं हे पूर्ण स्लिप स्टिच घालून झाल्यात पहा प्रत्येक टाक्यात। आता हा कॉर्नरचा टाका आलाय पुन्हा, हो आपला दोरा उडला गेलाय। तर या कॉर्नरच्या टाक्यामध्ये पुन्हा आपण वरती एकदम असे स्लिप स्टिच सारखंच काढलं त्यातून आणि आता इथे गाठ मारून घ्या। म्हणजे हे पान आपलं पानाचा वरचा भाग मोठं पान पूर्ण झालं। आता हे पान पूर्ण झाल्यावर हे जे आता आपण कापलेलं टोक आहे, इकडे खाली चेन आहे त्यावरून ओळखू येतं हा खालचा भाग आहे हा वरचा भाग आहे। तर हे टॅपेस्ट्री नीडल मध्ये दोरावून हाईड करून घ्या व्यवस्थित। बॅक साइडनी हाईड करून घ्या नीट। अशा पद्धतीने टॅपेस्ट्री नीडल मध्ये नीडलनी ओवून हाईड करून घेऊ आपण। आता हे मोठं पान झाल्यावर आपल्याला दोरा काय करायचा आहे, इथे जोडून 5 आपण याच्यावर परत स्लिप स्टिच करून घेऊ। तर आपण दोरा जोडूया इथे। हा दोरा कुठे जोडतोय पहा आपण, या पानाचं जे टोक आहे खालचं कॉर्नर, तर तिथे आपण हा दोरा जोडला, स्लिप नॉट करून तिथे टाका आणला। आता या चेन्स ज्या आहेत खालच्या 10, कारण की 30 घातल्या होत्या आपण, तर 20 चेनवर हे पान केलंय मोठं। तर खालच्या ज्या 10 चेन्स आहेत त्यापैकी 5 चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून घेऊ। तर ही पहिली चेन, जाता आता हा दोरा हाईड करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता, असं घालून मध्ये घालत जाऊन 2, मग समोर आणायचा परत। एकदा मी तुम्हाला सांगितलंय मागे की असं हाईड चेन मध्ये कसं हाईड करायचं, किंवा नंतर टॅपेस्ट्री नीडलनी करू शकता तुम्ही, कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल। 3, हा परत समोरून टाकायचा, एकदा मागून टाकायचा एकदा समोरून टाकायचा। 4 पुढच्या टाक्यात आणि 5। तर 5 चेनच्या या स्लिप स्टिच झाल्यानंतर हा दोरा कापून घेऊ आपण। आता याचा झालाय हाईड करून पुरेसं। आता आपल्याला इथे नवीन पान करायचंय छोटं, या बाजूने एक नवीन पान आणि या बाजूने दुसरं नवीन पान। तर आपण नवीन पान करण्यासाठी 10 चेन करू, 12 चेन करू। 3 झाल्यात, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12, या 12 चेन करून घेतल्या आपण। आता पुन्हा आपण तसंच छोटं पान, टेक्निक तेच आहे, पहिला टाका सोडून द्या, दुसऱ्या टाक्यापासून 2 स्लिप स्टिच करू। ही एक स्लिप स्टिच झाली, पुढच्या टाक्यात दुसरी स्लिप स्टिच, मग एक सिंगल क्रोशे करू, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे। तर एक सिंगल क्रोशे करू आधी, तिसऱ्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे। मोठ्या पानात आपण 2-2 केले होते, तर इथे आता एकच केलाय। नंतर पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे एकाच टाक्यात, हा एक डबल क्रोशे झाला आणि त्याच टाक्यात हा दुसरा। आता जसं इकडनं गेलो तसंच तिकडे वळायचं, म्हणजे एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि मग स्लिप स्टिच। तर आपण आता तसं करू, एक डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि आता या 3 स्लिप स्टिच, 3 नाही 2च आहेत, 1 आणि 2, 2च टाक्यात। तिकडे आपण 2च केल्या होत्या, तुम्हाला आठवत असेल तर। म्हणजे काय काय केलं आपण, 2 स्लिप स्टिच, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, मग पुढच्या एकाच टाक्यात 2 डबल क्रोशे, मग परत तिकडे तसंच एक डीसी, एक एचडीसी, एक एससी आणि 2 स्लिप स्टिच। आता दुसऱ्याही बाजूनी एक्झॅक्टली तेच करायचं आहे आपल्याला, म्हणजे या पानाच्या दुसऱ्या भागाने आता 2 स्लिप स्टिच,
असं 1 2 एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात पुन्हा एक डबल क्रोशे, मग एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे आणि मग स्लिप स्टिच. तर आता एक हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, आता 2 स्लिप स्टिच. तर एक स्लिप स्टिच आणि दुसरा हा कॉर्नरचा टाका आहे, तर इथे आपण एक सिंगल क्रोशे करू आणि एक चेनचा पिको करू, म्हणजे टोक येईल त्या पानाला छान. आता दुसऱ्या बाजूनी ही पहिला राऊंड पूर्ण झाला. आता दुसऱ्या राऊंडला काय करायचं आपल्याला, फक्त 2 स्लिप स्टिच इकडे, 2 स्लिप स्टिच शेवटी आणि मध्ये प्रत्येक टाक्यावर एक एक सिंगल क्रोशे. इतका सोपा आहे दुसरा रो. तर फक्त 2 स्लिप स्टिच पहिल्या 2 टाक्यात आणि शेवटच्या 2 टाक्यात 2 स्लिप स्टिच, बाकी प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर ही पहिली स्लिप स्टिच झाली, दुसरी स्लिप स्टिच. आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, शेवटचे 2 टाके येईपर्यंत, आणि शेवटचे 2 टाके आले की त्या 2 टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच. आता हे शेवटचा सिंगल क्रोशे माझा. हे शेवटचे 2 टाके उरले, तर त्या 2 टाक्यांमध्ये एक एक स्लिप स्टिच, एक, आणि ही शेवटच्या टाक्यात एक स्लिप स्टिच. पूर्ण दोरा नाही आला की पुन्हा करायचं बरं मध्येच. हे इकडचा भाग पूर्ण झाला. आता असंच दुसऱ्या भागाला 2 स्लिप स्टिच, प्रत्येक मधल्या टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, आणि मग इथे एक चेन करून घ्या हवं तर. टर्न होताना 2 स्लिप स्टिच करू आपण आता. पहिली स्लिप स्टिच, दुसरी स्लिप स्टिच, मध्ये प्रत्येक टाक्यात आता एक एक सिंगल क्रोशे करते. एक, मोजायची गरज नाही, शेवटचे 2 टाके येईपर्यंत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा. आता फक्त शेवटचे 2 टाके उरले आहेत, तर त्या 2 टाक्यात एक एक स्लिप स्टिच. ही पुन्हा स्लिप स्टिच इथे, आणि या शेवटच्या टाक्यात एक स्लिप स्टिच. घट्ट घेतलाय कारण मी, म्हणून ते करायला थोडं जड जातं, पण घट्टच घेतलं की हात म्हणजे दिसायलाही छान दिसतं. आता या कॉर्नरच्या टाक्यामध्ये, अगदी कॉर्नरच्या टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही टाक्यातून काढून घेऊ, म्हणजे हे पान असं पूर्ण झालं आपलं. लक्षात आलं मित्रांनो. आता इथे दोरा कापून घ्या, परत इथे जोडा, मग जिथे पान सुरू केलं आपण तिथे, आणि आणखीन एक पान दुसऱ्या बाजूला करून घेऊ आपण. तर ते पान मी पूर्ण करते. असंच कराल. पहिला राऊंड म्हणजे 2 स्लिप स्टिच, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, आणि मग तसंच इकडे उलट, तसाच या बाजूनी. आणि दुसरा राऊंड म्हणजे 2 स्लिप स्टिच पहिले आणि शेवटी, मध्ये प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे. तर असे आणखीन एक पान करा, मग मी शेवटचं दाखवते.
मित्रांनो, आपले बेलाच्या पानाचे हे तिन्ही भाग झालेले आहेत. आता फक्त दोरे हाईड करायचे शेवटी. एक आणखीन राहिलंय आपलं की या इथल्या भागात दांडीच्या जसं आपण स्लिप स्टिच करून ही जाड केली थोडी, तसं हे खालच्या भागात राहिलं. उलट हा खालचा भाग आहे तर ही तर आणखीन जाड असते थोडी. म्हणूनच मी इथे आधी 6 इंच तुम्हाला 7-8 इंच दोरा सोडायला सांगितला होता. आता या प्रत्येक 5 टाक्या आहेत तर 5ही टाक्यामध्ये एक एक स्लिप स्टिच करून घेऊ आपण. तर इथे सुई घाला आणि प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करा, म्हणजे दोराही हाईड होईल. 2 3 4 आणि 5. 5 स्लिप स्टिच झाल्यावर हे इथे मध्यभागी दोरा काढून घ्यायचा. आणि आता हा इथे जे दोरे आहेत इतर त्याच्याशी आपण गाठ मारून घेऊ मागे. नंतर हे सगळे दोरे हाईड करते मी आणि तुम्हाला दाखवते. मित्रांनो, दोरे हाईड केल्यावर बघा आपलं किती सुंदर दिसतंय हे बेलाचं पान ना. आता आपण हे बेलाचं पान जे केलंय याची उंची बघाल तर ती 5 इंच आहे जवळपास. बघा जवळपास 5 इंच आहे. एक सूतभर कमी आहे फक्त. आणि याचं वजन आहे 3 ग्रॅम. तर 3-3 ग्रॅम लोकरीत आपलं हे सुंदरसे बेलाची पानं आपल्याला करता येणार आहे. आणि इतकी सुंदर बेलाची पानं करायला मला वाटतं तुम्हालाही खूप आवडेल आणि खूप सोपी आहेत. 15-20 मिनिटात एक एक पान होतं आपलं. तर अशी सुंदर पानं तुम्ही नक्की कराल. डेकोरेशनसाठी, रुखवतासाठी सुद्धा करता येतील. शिवलिंग तुम्ही केलं असेल तर त्यावरही करता येतील आपल्याला ही बेलाची पानं त्यावर वाहण्यासाठी. तर आणखीन आपले हरताळकेच्या दृष्टीने आपल्याला हे छानशी बेलाची पानं केलेली आहेत आपण. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर मित्रांनो लाईकचं बटन दाबा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा की जेणेकरून सगळ्यांना हा करता येईल, सगळ्यांना ही बेलाची पानं क्रोशाची करता येतील. नंतर आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. आणखीन बेलसारखं बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.